आतापर्यंत आपण सत्र 4 साठी असलेल्या विनोदी कथांमधल्या 2 कथा आपण पाहिल्या. जी.व्ही. जोशींचे गुंड्याभाऊंचे दुखणे आणि शंकर पाटील यांचे नाटक पायाचा दगड. एका वडगावसारख्या खेडेगावात होणारं नाटक आणि त्याला येणाऱ्या अडचणी, लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि श्रीपात्र करणारा पाटलाचा मुलगा शेद्या. शेवटी ते नाटक पूर्ण होण्या अगोदरच नाटक संपतं. परंतु ते नाटक सुरू होईपर्यंतचा जो काही कालखंड आहे, त्या कालखंडातलं अत्यंत विनोदी पद्धतीने शंकर पाटील यांनी त्या नाटकात व त्या कथेतून मांडलेलं आहे. आपण पहिल्या व्याख्यानामध्ये पाहिलं होतं की विज्ञान बरोबरच माणसाला आनंदी आणि प्रसन्न ठेवण्यासाठी जर गरज असेल तर ती विनोदाची. अनेक लोक आपल्या आजूबाजूला असे असतात, त्यांचा स्वभाव मुळात विनोदी असतो. अत्यंत विनोदी पद्धतीनं त्याच्यावरती भाष्य करत राहतात आणि सहज वातावरणात आलेला ताणतणाव ते दूर करतात. म्हणजे थोडक्यात काय तर विनोद हा माणसाला प्रसन्न ठेवण्यासाठी केलेली ती कोटी असते. तशीच आपल्याला पुढची जी कथा पाहायची आहे ती म्हणजे म्हैस. पु ल देशपांडे. पु ल देशपांडे म्हटल्यानंतर मराठी साहित्यातील किंवा विनोदी साहित्यातील एक अफलातून व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व. सहज चालता चालता विनोद करणारे, प्रत्येक शब्दावर कोटी करणारे पु ल देशपांडे. आणि मग अशा ह्या पु ल देशपांडेंनी अनेक विनोदी कथा लिहिलेल्या आहेत, विनोदी नाटकं लिहिलेली आहेत व कादंबऱ्या सुद्धा विनोदीच आहेत. म्हणजे विनोद आणि पु ल देशपांडे ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. पण मित्र हो, पु ल देशपांड्यांचे विनोद समजण्यासाठी तेवढी प्रगल्भता, समयसूचकता, शब्दांमागचं मर्म, अर्थ कळणं गरजेचं आहे. तरच पु ल देशपांड्यांचे विनोद हे सहज कळतात. आणि म्हणून पु ल देशपांड्यांच्या विनोदाच्या संदर्भात असं म्हटलं जातं की पुलंचे विनोद हे डोक्यावरनं जातात. आपण जरा ताट बसायचं म्हणजे डोक्यात तरी शिरतील. हा सुद्धा एक विनोद होता. म्हणजे काय की डोक्यावरनं जाणे याचा अर्थ परिपक्वता असणे, त्या शब्दांची समज असणे. आणि अशीच एक विनोदी कथा, प्रवास करत असताना एस टीचं वर्णन करणं, त्या एस टीमधल्या लोकांचं वर्णन करणं आणि पुढे एक म्हैस रस्त्यावर आडवी पडलेली आहे. आता त्यावेळेस काही रस्ते आजच्यासारखे पक्की सडका नव्हत्या आणि मग त्यातनं झालेला गोंधळ, तहसीलदार, मामलेदार, पोलीस स्टेशन आणि गावकरी यांचा जो काही संवाद झालेला आहे तो अत्यंत विनोदी पद्धतीनं पुलंनी आपल्यासमोर मांडलेला आहे. तशी कथा मी तुम्हाला पाठवलेलीच आहे अगोदरच, ती तुम्ही वाचली असेलच. पण पु ल देशपांडे यांचं हे मराठी साहित्यातील, महाराष्ट्रातील एक विनोदी साहित्यिक, बुद्धिमान, गद्य, विडंबनकार आणि विनोदी लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि मग महाराष्ट्राला पुलंची ओळख एक बुद्धिमान व्यक्तिमत्व, विनोदी व्यक्तिमत्व, विडंबनकार आहे. विडंबन करणं मित्र लक्षात घ्या, इतकं सहज सोपं नसतं विडंबन करणं. आणि म्हणून त्यांचा परिचय हा अल्पसा कसा, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, पु ल देशपांडे. त्यांना फक्त पु ल म्हणूनच जास्त ओळखतात आणि खास करून पुण्याला. पु ल देशपांड्यांनी आकाशवाणीवर निवेदकाची भूमिका बजावलेली आहे आणि
तिथं सुद्धा त्यांनी अत्यंत विनोदी पद्धतीनं खेळकर वातावरणात आकाशवाणीचं वातावरण बनवलेलं होतं. आणि अशी ही विनोदी व्यक्तिमत्व, म्हणजे प्रत्येक गोष्टीत ते विनोद शोधत राहतात, कारण शेवटी ती दृष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांची जी काही पुस्तकं आहेत त्याच्यावरूनच आपलं लक्षात येईल की बटाट्यांची चाळ. आता चाळ म्हटल्यानंतर कांद्यांची चाळ आपल्याला माहित आहे, पण बटाट्यांची चाळ म्हणजे मुंबईसारख्या महानगरामध्ये एक भाग आहे, तिथं चाळीत राहणारे जे लोक आहेत तिला नाव त्यांनी दिलेलं आहे बटाट्याची चाळ. अत्यंत म्हणजे व्यक्तिमत्व, व्यक्तिरेखा त्या ठिकाणी रेखाटले, अत्यंत विनोदी पुस्तक, अत्यंत विनोदी. वाचा, तुम्हाला कळेल बटाट्यांची चाळ. आणि पुलं कळते. खोगीर भरती हा शब्द आपल्याकडे चांगला परिचित आहे. खोगीर भरती नसतेच, खोगीर भरती म्हणजे रिकामे लोक जर बरोबर आले असेल कामं करण्यापेक्षा, तर नुसतीच आपण त्याला काय म्हणतो की खोगीर भरती म्हणत असतो. अशी खोगीर भरती नावाचं पुस्तक आहे. नसतेच उठा ठेव, म्हणजे त्यांच्या पुस्तकांची नावं जरी पाहिलीत ना तरी आपल्याला त्यातनं विनोद जाणवतो. अंमलदार नावाचं नाटक त्यांनी लिहिलेलं आहे. नसतीच उठा ठेव या संग्रहातून त्यांनी अतिशय चांगली विनोद बुद्धी निर्मिती केली, विनोदांची निर्मिती केलेली आहे. संपूर्ण विनोदात्मक सुरात व्यक्ती आणि वल्ली, समाजामध्ये पूर्ण विनोदी पद्धतीने व्यक्ती आणि वल्ली. मी तुम्हाला सांगितलं की अशा अनेक वल्ली आपल्या आजूबाजूला फिरत असतात, व्यक्ती फिरत असतात की ज्यांचं व्यक्तिमत्व इतरांपेक्षा आपल्याला वेगळं जाणवत असतं. अशी व्यक्तिचित्रणं त्यांनी लिहिली. अपूर्वाई, पूर्वरंग ही प्रवास वर्णनं देखील सुद्धा त्यांनी विनोदात्मक पद्धतीनंच लिहिलेली आहे, मांडणी केलेली आहे. हे विनोदाचे आविष्कार मराठी वाङ्मय विश्वात पहिल्यांदाच पोलंनी केले. त्यांची म्हैस नावाची विनोदी कथा आपल्याला अभ्यासक्रमात आहे. रत्नागिरीहून मुंबईला निघालेल्या बस गाडीसमोर अचानक म्हैस येते. चालक जोरात ब्रेक मारून गाडी थांबवतो. म्हैस तिथेच बसते. प्रवासी खाली उतरतात. तेवढ्यात म्हशीचा मालक व काही गावकरी येतात. त्यांच्यातील संघर्षमय वातावरण, मालकाचा खास्त स्वभाव, तेथील महिलांचा उरबडवेपणा, प्रवाशांचा झालेला खोळंबा, पोलिसांचा चौकशीचा फार्स आणि शेवटी म्हैस उठून चालू लागणे या प्रसंगाद्वारे पुलंनी अतिशय विनोदी पद्धतीनं या कथेची निर्मिती साधली आहे. प्रसंगनिष्ठ विनोदाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून या कथेकडे प्रसंगनिष्ठ, ते प्रसंग अचानक कसा घडतो आणि त्यातून विनोदी पद्धतीचं कसं पाहता येतं याचं विश्लेषण या म्हैस या कथेतून आपल्याला पाहिजे. म्हणजे हा काही विषय असू शकतो का? म्हैस नावाचा जो प्राणी आहे, बरोबर आहे की नाही, विनोदाचा विषय होऊ शकतो का? आपल्याला माहिती आहे, एखादा कोणीतरी बावडट म्हशीवर बसून उलटा बसून जर जात असेल तर आपण त्याच्याकडे एक विनोदानं पाहत असतो. पण म्हैस हा संपूर्ण विशेष विनोदाचा आहे. आणि तो कशा पद्धतीनं विनोदी, म्हणजे बस, म्हणजे पु ल देशपांडे बसमधनं रत्नागिरीवरनं मुंबईला निघालेल्या बसमधलं सुद्धा वातावरण कसं ते आहे, त्यावेळची बसची अवस्था कशी होती याचा सुद्धा ते विनोद करतात. आणि विनोद मी तुम्हाला सांगितलं की विनोद हसवता हसवता विचार करायला लावणार आहे. की जर आपण विचार केला तर गोष्ट क्षुल्लक असते, पण त्या क्षुल्लक गोष्टीतून सुद्धा विनोदाच्या माध्यमातून एखादं तत्वज्ञान समोरचा व्यक्ती सहज पटवून जात असतो. तो हसवतो, पण हसवता हसवता एखादा विचार आपल्या मनापल्ले काय करतो की रोपण करून जात असतो, बीजारोपण करून जात असतो. आणि म्हणून पु ल देशपांड्यांची ही म्हैस नावाची जी कथा आहे, नाव लक्षात ठेवा, पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. कारण MCQ पद्धतीचे पेपर्स आहेत, तशी मी तुम्हाला प्रश्नपत्रिका टाकलेलीच आहे जवळपास, आणि त्याची उत्तरांची पण हे टाकलेलं आहे, उत्तरपत्रिका पण टाकलेली आहे. म्हैस. पुढल्या सीटाच्या दिशेने निरनिराळ्या आवाजात आरोड्या ऐकू आल्या.
अतज्ञ ह्यापैकी कुठल्याही अक्षरांनी लिहून दाखवता न येणार असा ब्रेकचा आवाज आणि रत्नागिरी ते मुंबई एस टीमध्ये विविध कारणास्तव नाके आणि जीव मुठीत धरून 50च्या घनसंख्येच्या आसपास असलेले पुरुष, स्त्रिया, मुले, ट्रंका, ओलार्ड, गोंड, पेटारे, फणस, आंबे, केरचुण्या, सुपे, रोवड्या आणि असंख्य पिशव्या या साऱ्यांनी आपापल्या जागा सोडल्या. अ पासून तर ज्ञ पर्यंत कोणत्याही शब्दात तो ब्रेकचा आवाज नमूद करता येणार नाही. म्हणजे पायथंही सुद्धा त्यांनी विनोद केलेला आहे. करकचन आपल्याकडे करकचन ब्रेक मारला, अचानक ड्रायव्हरने ब्रेक मारला तर काय अवस्था होते आपल्याला माहिती, आपण अनेकदा प्रवासामध्ये पाहिलेला आहे. आणि मग नाक आणि तोंड मुठीत धरून प्रत्येकाने आपापल्या जागा सोडल्या. पण किती सूक्ष्म निरीक्षण आहे. आपणही प्रवास करतो, पण कधी आपलं लक्षात आलं का की काय काय आहे गाडीमध्ये, कोणकोणत्या पेट्या कशा आहेत. सर्वांनी आपल्या जागा सोडल्या. कुणी कोणाच्या गळ्यात, कुणी पायाशी, कुणी मांडीवर अशा अलौकिक अवस्थेत काही सेकंद गेलेत. झटका ओसरल्यावर एस टीच्या पुढल्या चाकाखाली म्हैस आल्याचा सार्वजनिक साक्षात्कार झाला. आणि जेव्हा क्षणभर एकमेकांच्या याच्यामध्ये सर्वजण गुंतलेले होते आणि ते ओसरल्यानंतर, झटका ओसरल्यानंतर लक्षात आलं की एस टीच्या पुढच्या चाकामध्ये म्हैस आलेली होती. हा साक्षात्कार झाला. लक्षात घ्या, साक्षात्कार होणे. ड्रायव्हरने पुढले दार उघडून उडी मारली होती. उतारू दणादण मागल्या दाराने बाहेर पडत होते. त्यातले काही उत्साही मंडळी पुढे धावली होती. सुमारे 5-6 मिनिटांनी 4-5 बायकांचा तारस्वरातला कोलाहल ऐकू आला. रस्त्यापासून 50 कदमांच्या अंतरावरील झोपड्यातून हा कोलाहल सुरू झाला आणि हा हा म्हणता मोटारी पुढे आडव्या झालेल्या म्हशीभोवती गोळाहून डझनभर बायका आणि 25 पोरं मुक्त कंठाने आक्रोश करत होते, रडू लागलेले आहे. म्हशीभोवती इतकी गर्दी जमली होती की एस टीची पुढली चाके आणि म्हैस यांचे काय नाते जडले आहे हे प्रत्यक्ष दिसू शकत नव्हते. तेवढ्या गडबडीत मी हळूच म्हशीचा चेहरा पाहून घेतला. आता म्हशीचा चेहरा म्हणजे पाय की आपल्याला माहिती आहे का, गर्दी दिसली की सर्वात पुढं कसं घुसता येईल. पु ल देशपांडेंनी म्हशीचा एवढ्या गर्दीत सुद्धा म्हशीचा चेहरा पाहून घेतला. आपणासंबंधी चाललेली रळारळ समजून घेण्याचा ती प्रयत्न करत असावी. पडल्याच मधूनच ती मानेला बारीकसा हिसळा देत होती. रडण्याच्या कंठातून एखादी चांगली जागा निघून गेल्यामुळे जाणकार गाण्यात दाद देतात, तशा ढंगात तो झटका मला वाटला. गर्दीच्या सामुदायिक स्कंदरेखेवरनं आणखीन एक डोकावून पाहण्याचा प्रयत्न केल्यावर तिच्या पाठीवरून वाहणारा रक्ताचा एक ओघळ मला दिसला. रक्ताने मला भोवड येते. लहानशा डासाच्या रक्ताने देखील मला गरगरते. इथे तर संपूर्ण म्हैसच होती. माझ्यासारखे इतरही काही उतारू होते. उत्साहाने पुढे सरसावून मागे आलेल्यात मी काही एकटाच नव्हतो, कारण मी तिथून माघार घेण्यापूर्वी सुमारे 100 यार्डावर हा तपशील नंतरच्या पोलीस नाम्यावरनं कळला. वायव्येस किंवा आग्नेस असेल असल्या झोपडीच्या पुढील खड्यात काळंबी पसरून उतारूंचा तळ पडला होता. त्यात मला माझ्यासारखी इतरही विरक्त मंडळी आढळली. 5-7 मिनिटातच आक्रोश करणाऱ्या कोरसमधला एक आवाज कमी होत गेला. एस टी खाली आलेली म्हैस बहुधा आपलीच असावी अशी आगाऊ कल्पना करून त्या माम्यांनी आधीच रडून घेतले होते. पुढे जसजशी संपूर्ण म्हैस दिसू लागली आणि ही आपली नव्हे हे कळले, तसतशी एक मामी उठली आणि आपापल्या कामाला जाऊ लागली. कोकणातला कुणबी हा मामा या नावाने ओळखला जातो. खानदेशातले जसे सगळे भाऊ तसे ही आईचेच भाऊ, त्यामुळे त्यांच्या बायका ह्या माम्या झाल्या. एक मामी आपापले अंग आणि आवाज काढून घेऊ लागली. तसतशी ड्रायव्हर, कंडक्टर आणि इतर मंडळी पुढे सरकू लागली. आणि मग जो कोलाहल झालेला होता, मामा आणि मामी आपल्या खानदेशामध्ये ए भाऊ म्हणून सर्वांना परिचित असतात. खड्यातल्या कांबड्यावर बसल्या देखील आता म्हशीची शेपूट आणि एक खूर हलताना मी पाहिलं. अजून जीव आहे. गर्दीच्या दिशेने एक बातमी आली. मग पाणी असे आवाज आले. एकाएकी मंडळी चारी दिशांनी फाकली. मुंबईच्या अमेरिकन कंपनीत काम करणाऱ्या एका पॅसेंजरने आपला थर्मास उघडून नेला
अर्थात त्याचा थर्मास असण्याचा अमेरिकन कंपनीत असण्याशी संबंध नव्हता, परंतु तो अमेरिकन कंपनीत आहे ही गोष्ट त्यांनी जवळजवळ प्रत्येकाला सांगितली. थर्मास घेऊन तो म्हशीच्या दिशेने जाऊ लागताच वाट्यात एकाने, अहो एवढ्याशा पाण्याने काय होणार, म्हणून तेवढेसे पाणी स्वतःच पिऊन टाकले आणि थर्मास फर्स्ट क्लास असल्याबद्दल तारीफ केली. ड्रायव्हर आणि कंडक्टर कुत्ता जाणे आणि चमडा जाण्याच्या थाटात विड्या शिलगावून रस्त्याच्या डाव्या कडेला अपघाताच्या जागेपासून सुमारे 43 फुटांवर असलेल्या एका कल्व्हर्टरच्या कट्ट्यावर बसले होते. आता म्हशीवर पाण्याचा इतका मारा सुरू झाला की त्यातल्या काही घागरी प्रवासी मंडळींनी वाटेतच आपले ताण भागवण्यासाठी रोखले. नसत्या तर म्हशीचे मृत्यूचे कारण मोटाराखाली सापडून ह्याऐवजी बुडून असे नोंदवले गेले असते. पुन्हा विनोद करतायत. मगाशी रडण्याचा कार्यक्रम उरकून घेतल्यानंतर मामे आता पाण्याच्या घागऱ्या घेऊन येत होत्या. मे महिन्यातले अखेरचे दिवस. रत्नागिरीहून पहाटे 5 वाजता निघणाऱ्या एसटीतली ही कथा. बरोबर 5 वाजता निघाली. एसटी बरोबर निघाली म्हणजे मोटारीच्या यंत्रांचा आवाज 5 वाजता सुरू झाला. मेली ठेचेवर ठेच म्हणत म्हणत सड्यावर आली तेव्हा 7 वाजले होते. सामान्यतः हे अंतर 7 मिनिटात काटले जाते. पहिला अर्धा तास उतारूंमधील वैयक्तिक आणि मग एसटी विरुद्ध पॅसेंजर अशा सामुदायिक भांडणात कसा गेला ते कळलेच नाही. माझ्या शेजारच्या पॅसेंजरचा मला विलक्षण हेवा वाटत होता. तो माझा डावा खांदा. एसटीने त्याला आंदण दिलेली उशी आहे असे त्याने बसल्या बसल्यापासूनच काही मिनिटाच्या आतच स्वतःची समजूत करून घेतली होती. 5ची मोटार 10:30ला जोरदार दणका देऊन चालली होती तेव्हा एकदम त्याला जाग आली. आणि काय शिंची कटकट आहे, अगं ये तू पलीकडे जाऊन पड बघ, असे काहीसे पुटपुटत तो जागा झालेला झोपी गेला. विश्वासाने एखाद्याने आपल्या खांद्यावर मान टाकली तर ती उतरू नये, परंतु खोल श्वासाने जर अशी मान टाकली तर काय करावे. डावा खांदा ह्या शेजाऱ्याने अडवलेला तर उजव्यावर एक हात येऊन पडला होता. तो उजवा शेजारच्याच आहे असे समजून मी 2-4 वेळा त्याच्याकडे त्रासिक चेहऱ्याने पाहिले, परंतु त्याचे दोन्ही हात मांडीवरच लोणच्याची बरणी सांभाळण्यात गुंतले होते. त्यामुळे हा तिसरा हात कुठून फुटला हे पाहण्यासाठी मी मान वळवण्याचे काही वायफळ प्रयत्न करून तो नाद सोडला. माझ्या पायाशी एक संपूर्ण कुटुंब आसऱ्याला आले होते. त्यातल्या कर्त्या पुरुषाने आपले दोन्ही पंजे माझ्या मांडीवर छापा पाणी खेळतात मुली ठेवतात तसे ठेवले होते. कारभारीने स्वतःच्या मांडीवर पोराला थोपटून रडे वाढवित होती आणि माझ्या दोन्ही पायांमधून एक उंच हिराची केरसुणी माझ्या नागपुड्याच्या झाडत होती. ही केरसुणी उभी ठेवण्याचे कारण नाहीतर हिर मोडतात असे सांगण्यात आले. ह्या अवस्थेत काही बोलण्याचा प्रयत्न करताना त्या कुटुंबातील गृहदेवतेला मोटार लागत असल्याचे कळले. त्यामुळे त्या आपत्तीचे चिंतन करीत बसलो. अधूनमधून खाचखळग्यांची जाणीव पटायला नको ते पटत होतीच. तात्पर्य एसटी मोटार ही एक प्रचंड आणि गतिमान करंजी असून तीत मुलांप्रमाणे आणि सामान्यांचे पुरण भरले आहे अशी एक नवकल्पना मला चटून. म्हणजे बाकी किती सूक्ष्म निरीक्षण पु. ल. देशपांड्यांनी त्या एसटीमध्ये केले आहे. बोटी बंद झाल्यामुळे हा त्रास आहे हे वाक्य निरनिराळ्या सुरात प्रत्येकाने बोलून घेतले. या साऱ्या रणधुमाळीत कंडक्टरचा पैशांचा हिशोब न चुकता तरच आश्चर्य. त्याने गाडीतल्या मंडळींची गिनती करायचे 7-8 प्रयत्न केले. त्यानंतर खाकी कपडे घातलेले आणखी काही मंडळी जमली. हिशेबाचे पुन्हा उजळणे झाले. त्यात एका गृहस्थाने स्वतःचे अर्धेच तिकीट काढल्याचे ध्यानात आले. मग थोडी बाचाबाची झाली. बाचाबाची अक्षरशः बाचाबाची होते, कारण अर्धे तिकीट काढणारा उतारू आणि संबंधित अधिकारी यांनी एकमेकांच्या बाचा विभक्तीचे प्रत्यय लावून उद्धार केला. तेवढ्यात कुणीतरी घंटा वाजवल्याने पुन्हा एकदा यंत्र सुरू होऊन कसले तरी निषेधात्मक आवाज काढून बंद पडले. एव्हाना गाडी कुठे पोचायला हवी होती या संबंधी चर्चा सुरू झाली. मतामतात फरक होता. कोणी महाडकडे, कोणी घाट, कोणी संगमेश्वर तर कोणी थेट मुंब्र्याच्या खाडीपर्यंत गेली असती असे अंदाज लावले, परंतु गाडी रत्नागिरीची हद्द सोडायला राजी नव्हती. आणि मग पुन्हा मगाशी खाकी मंडळी आता मोटारच्या मागच्या बाजूकडून पुढल्या बाजूला गेली. मधूनच मोटारीच्या अंगात येऊन ती घुसू लागली. काही वेळ तिने कथ्थक तत्कारही केलेत आणि सीमेवर येऊन बंद पडली.
सर्व्हिस मोटारीच्या टायमाला हा त्रास नव्हता. या विषयावर परिसंवाद सुरू झाला. राष्ट्रीयकरणाचा मुद्दा निघाला. खाजगी उद्योगधंद्यावरील आक्रमण, नफेबाजी, दारूबाजी, कोयनाधर इत्यादी ठराविक वळणांनी परिसंवादाचा निष्कर्ष सगळा नुसता हरामखोरांचा कारभार आहे असा निघून हा हितकारी संवाद तुटला. मोटार मधूनच घुमत होती आणि धापा टाकत होती. माझ्या शेजारच्या माझ्या खांद्यावर विसरून चाललेल्या स्कंद पुराणाचा दुसरा अध्याय सुरू झाला होता, कारण त्याच्या श्वासांना आता सूर सापडला होता. तशी बहुतेकांच्या डोळ्यावर झोप होती. एक तर पहाटे 5ची बस गाठायची म्हणून मंडळी ब्रह्ममुहूर्तावरच घरे सोडलेली होती. त्यामुळे बहुतेकांच्या तक्रारीचा सूर एसटी उशिरा निघाली यापेक्षा 5 मिनिटे जरी झोपलो तरी असतो तरी हा होता. आणि म्हणून हा जो सर्व चाललेला गोंधळ आहे आणि 2 तासाच्या खोळंब्यानंतर एसटीने वेग घेतला तशी भाऊगर्दीत मंडळीने स्थैर्य आले. बहुतेकांनी उरलेल्या झोपेची थकबाकी गोळा करायला सुरुवात केली. हात खांब्याचा पाटा लावून डावलून मोटार मुंबईच्या दिशेने लागली. जनतेतर्फे मी जागा होतोच. एसटीच्या वतीने ड्रायव्हर, बाकीचे सारे धावते विश्व झोपी गेले होते. प्रत्येकाच्या झोपण्याचे स्वतंत्र तऱ्हा होत्या. बसच्या धक्क्याने बहुतेक मंडळी होय होय नाही नाही म्हणत झोपत होते. कोणी झोप चाखत होते, कोणी गिळत होते, कोणी निर्धाराने झोपत होते, कोणी मधूनच उघड्या डोळ्यांनी उडालेल्या झोपेचा परत बोलत होते, कोणी डुलक्या घेत होते, कोणी शेजारच्या डुलक्यात झोपेतच झोपत प्रवृत्तीत होते. काही वेळाने बस म्हणून एक विशिष्ट अंतर्गत वातावरण नसते तयार झाले. ऋषीपंचमीला जशी अनेक भाज्या उकडून एक भाजी तयार होते, तशा स्वरूपाची एक भाजी त्या गतिमान हौदात, म्हणजे एसटी हौद म्हटलेलं आहे, वाढत्या उन्हाबरोबर शिजून तयार लागली. फुनाला वाचा फुटतात तसा फणसाला, सुक्या मासळीला आणि स्त्री प्रवाशांच्या वेण्यातल्या फुलांना वास सुटून त्यांचा एक सामुदायिक वास तयार झाला. शिवाय कोकणातला प्रवास भलताच वळणदार, त्यामुळे गाडी एका अर्थाने लागणारी वळणे प्रवाशांना निरनिराळ्या रीतीने लागू लागली. आणि मग लिंबाच्या पोळी, जिंतानाच्या गोळ्या, आल्याच्या वड्या, अनेक प्रकारचे देवगूळ सुरू झाले. आणि मग कसं एक प्रकारचं वातावरण तयार होतं. आता खादीधारी बंधूंची झोप झाली. पुन्हा त्यांनी पुस्तकात डोकं घातले. माझ्यासमोर एक बुशकोट आणि एक बंद गड्याचा डगला बसलेला होता. डगल्या शेजारी एक सुंदर खाशी नसली तरी सुबक ठेंगणी बसली होती. बहुधा मुंबईत दवाखान्याला न्यायच असावी. त्यांच्या पलीकडे राजवाड्याचा उस्मान सेठ आणि त्याची फॅमिली. मे महिन्यात आंबे खायला त्यांची सोकरी आणि जमाई आले होते. परत जाताना त्यांना सोबत म्हणून उस्मान सेठ मुंबईपर्यंत निघाले. मग आमचं जमाई जुनानं आफ्रिकेनं जातीनं सोकरीच्या भेटगाठ होणं, मग 5-6 वर्ष मुश्किल, हे त्यांचे मुंबईला जाण्याचे कारण होते. मधू मुलस्टे सुट्टी संपून कॉलेजला शिकायला निघाला होता. आणि मग अशा पद्धतीनं कोण कसं निघालं या सर्वांचं वर्णन पु ल देशपांडे त्या कथेतून करतात. मंडळींच्या झोपा हळूहळू उडत होत्या. माझा डावा खांदा मोकळा होत होता. दोन्ही खांद्यांवर मिळून एकच डोकं देण्या ब्रह्मदेवाने आपली 4ही डोकी चालवल्याचा आनंद मी होतो. आणि तेवढ्यात ही म्हैस आली. मागाशी इस्तरस्त पांगलेली 10-12 मंडळी आता म्हशीच्या दिशेने धावली. म्हशीचा मालक आणि मालकीण अपघाताच्या जागेवर, पंचनाम्यातला शब्द आहे, आली होती. माझी गो चांदी ह्या ध्रुवपदाने पुन्हा एक आक्रोश सुरू झाला. अधूनमधून 10 सेर गो दूध देत होती अशी कडवी ऐकू येऊ लागली. मेल्या म्हशीला मनभर दूध असल्यामुळे अर्धमेल्या म्हशीला 20 सेरांपर्यंत न्यायला हरकत नव्हती. परंतु म्हैस कोकणातली असल्यामुळे हा 10 सेराचा हिशोब देखील आतापर्यंत तिने दिलेल्या दुधाचा असावा, असा एक विचार माझ्या मनाला चाटून गेला. मालक मालकिणीच्या भोवती आता मंडळी जमली. पॅसेंजर मंडळीला बुशकोट हा डॉक्टर निघाला. त्याने म्हशीच्या जखमांवर औषधे सुचवली. हा हात लावू देणार नाही. पोलीस येऊन बघू जाऊ देत. पोलीस या परिणामाची कल्पना कोणाच्या डोक्यात आली नव्हती. बराबर ऑक्सिजन आहे ना, पंचनामा झाला नाही तोवर गाडी हलायची नाही, एक जॅकेट आणि काळी टोपी बोलली. पंचनामा, पोलीस वगैरे शब्द बोलले. 1-2 अनुभव मंडळींनी टपावरून आपले बिस्तर उतरून रस्त्याच्या नैऋत्येला असलेल्या एका झोपडीच्या ओसरीवर आणून पसरवली. 4 तासांची निश्चिती झाली. बघू ना. पथारीवर शांतपणे देह उलगडीत ते अनुभवग्रस्त उच्चारले. 4 तास? खुळा की काय तू बिमट्या रे? मागा हात खंब्यास कोंबडी मारलीत
एसटीनं तर 3 तास खाल्ली न सगळ्यांची. इथे तर अखंड म्हैस आहे हो. आडवा संध्याकाळ पडतो, बगुणानं आडवे होतात आपले मत म्हणले. ऊन उतरू लागलेलं होतं. मंडळी सावल्यांचं असले घेत. आणि मग ही जी मंडळी आहे ती म्हैस आणि त्या म्हशीच्या संदर्भातलं वर्णन अत्यंत, म्हणजे तो जो काही 4-5 तासाचा कालखंड आहे त्या 4-5 तासामध्ये प्रत्येकाने आपापली मतं आपापल्या सोयीनं लावून घेतलेली आहेत. आणि म्हशीच्या मालकाचं नाव धर्मा मांडवणकर आहे एवढी नवीन माहिती मात्र त्या ठिकाणी मिळाली. तेवढ्यात उस्मान शेठचा काय हुकी आली कोण जाणे. त्यांनी कुठले तरी एक कार्टे पकडून त्याला जांभळीच्या झाडावर चढवले आणि टोपलीवर जांभळे काढून घेतलेत. आणि मग चतुर मंडळीने उस्मान शेठना हरभऱ्याच्या झाडावर चढवून आपल्या जिभ्या जांभळ्या करून घेतल्या. त्या निमित्तानं जांभूळ आणि त्यांच्या औषधी गुण या विषयावर जांभळीच्या सावलीत आणखीन एक अत्यंत उद्धर परिसंवाद सुरू झाला. अध्यक्षस्थानी पुढारी होते हे सांगणे न लगे. मधुमेह, पंडुरोग वगैरे परिचित शब्द कानी पडताच डॉक्टर तिथे धावले. मधुमेहाला वर्षभर जांभळं खावेत एक मत झालं. पण वर्षभर जांभळं मिळणार कुठे एक पूछ. पण जांभळांचा जंबूकासव काही असा रस मिळतो ना निरसन. पण इन्शुलिनचे इंजेक्शन एक उपमय रूपसूचना. आणि मग अशा पद्धतीनं कसल्यामुळे घेऊन बसला डॉक्टर. तोंड उघडले इतका वेळ जांभळे खाण्यात गुंतले. त्यांच्या 5-6 मिनिटे अभ्याकी भाषेत बोलले. होमिओपॅथी डॉक्टर आहे तेवढी मंडळींना कळली. मशीनच चालते काय हो तुमची होमिओपॅथी. हा पंचपदी अष्टपदीतला एक प्रकार असावा अशी पुच्छकाची समजूत दिली. हो म्हशीला ही कशी होमिओपॅथी चालते. का नाही चालणार. माणसाला चालते तर म्हशीचं काय घोडं मारलंय. पथ्य पाडेल की म्हणजे झालं काय हो डॉक्टर. नुसते डॉक्टरांनी जांभळं गिळून बी थुंकण्याकडे काहीच केलं नाही. तुमच्या होमिओपॅथीची पथ्य मात्र कडक हो. कॉफीचं आणि तुमचं एवढं का वागलं. कॉफीत ट्युनिन नावाचं विष असतं. बोलणारे गृहस्थ मास्तर असावे. कारण चुकीची माहिती त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने सांगितली. माझ्या खांद्यावर मान टाकणारे हेच ते. कॉफीत ट्युनिन असतं म्हणून कोणी सांगितलं तुम्हाला. ट्युनिनचं हात असतं. कॉफीत कॉफीन की काय असतं का हो डॉक्टर. डॉक्टर उत्तरादाखल आणखीन एक जांभळाची भीत होती. वाटेल ते बोलू नका. मास्तर गरम होऊन म्हणाले. कॉफीन म्हणजे ख्रिस्ती लोकांची शिवपेटी. त्यांनी शिवपेटिका हा शब्द अशा थाटात उच्चारला की त्या उच्चाराने कॉफीत नक्की काय असते हा वाद एकदम मिटला. आणि मंडळी जांभळाचे गुणधर्म पुन्हा चाकवला. आणि पुन्हा 4-5 काटा येऊन लोक. तर ह्याच्या पद्धतीने हे सर्व म्हणजे तो मधू कॉलेजला जातोय. तंबाखूवाल्या मुलस्ट्याचा काय रे हा. आणि मग त्याचा राहण्याचा प्रश्न आहे. म्हैस हलवल्याशिवाय मी काय करणार. आणि मग शेवटी पोलीस आले. पोलिसांनी पंचनामा केला. आणि पंचनामा केल्यानंतर मग तो जो काही चाललेला संवाद आहे. म्हैस कितीची होती. कितीला 800 रुपयाला आणली. कर्ज काढून 800 रुपयात आणली होती. आता मी अजून साय म्हणजे नाही झाले. आता मानेचं हाड मोडलं तिचं. मानेचं हाड नाही मोडलं. मगाशी मान उंचवताना मी पाहिलं. हो तशी उचलली असेल मान. म्हणजे काय हाड मोडला नसेल. गळ्यावरनं अख्खी एसटी गेली तिच्या. गळ्यावरनं एसटी गेली असती तर गळ्याचे 2 तुकडे झाले असते. मिस्टर काय वाटते ते बोलतात. आता वाढते ऊन आणि त्याहून वाढती भूक बोलू लागली. मी स्वतः बसलो होतो समोर. नुसता बॉनेटचा धक्का लागला आणि आडवी झाली म्हैस. मग रस्त्यावर आडवी पडून राहिली. म्हशीचं काय म्हैस हौस आली काय. तुम्ही पण कमाल करता साहेब. माझ्या हातानं बघितला मी. पाठीचा हाडाचा चकणाचूर झाला. हे म्हणत मानेचं हाड तुम्ही म्हणतात पाठीचं हाड. आता उतारूने आपली संयुक्त आघाडी उघडली आणि गावकऱ्यांनीही आपली फळी उभी केली. मग मोटारीचा धक्का काय तिनं मानेनंच मोडेल. गावकरी अहो पण इतके हाडं मोडले तर म्हैस ओरडणार नाही. उतारू पक्ष जिभेचं हाड मोडलं असेल तशात एक विनोद उतरू. आणि पुन्हा विनोद झाला. हसायला काय नाही. तुमची म्हैस असती तर समजलं असतं. 1500 शेर दूध देत होती. कोकणातल्या म्हशींनी 1500 दूध दिल्याचं ऐकलं कोणी. काठेवाडी म्हैस आहे. काठेवाडी म्हशी याच्यापेक्षा कितीतरी दुप्पट असतात. काठेवाडी म्हशीला एसटीचा धक्का लागला तर एसटी मोडेल. उगाच काय काहीतरी घेऊन बसा. फार तर आम्ही 4-5 आणि वर्गणी काढतो इथल्या इथे. काय दवा पाण्याला खर्च येईल तो करा आणि जाऊ द्या गाडी. तडजोडीचे एक कलम पुढे मांडण्यात आला. अहो पण खर्च लागतोच कशाला. चिपळूणला गुरांचा सरकारी दवाखाना आहे. फुकट औषध मिळेल. चिपळूण किती दूर आहे इथून. 22 मैल. मग बैलगाडी घालून न्या म्हशीला.
नाहीतर एस टीच्या टपावर टाका म्हैस आता. पण का म्हणून उतारू पक्षातून मुलष्ट फुटला. गरीब झाले म्हणून तुम्ही फसवू शकत नाहीत त्यांना. त्यांचं नुकसान झालं आहे, एस टीनं नुकसान भरून दिलं पाहिजे. पण तोपर्यंत आपण काय रस्त्यातच पडून राहायचं? तो प्रश्न म्हशीच्या मालकाचा नाही, तुमचा आहे. सुबक ठेंगणीकडे एक तळपदार दृष्टिक्षेप टाकत मधू उद्गारला. आधीच्या म्हशी अशा रस्त्यात सोडतात का? मास्तरांनी पुन्हा तोंड घातले. रस्ता पब्लिकचा आहे. म्हैस येईल नाही तर रेडा येईल, तुम्ही अडवणार कोण? आणि मग पुन्हा हवालदार इसलो वाटतात. दोन्ही पक्षाच्या दिशेने बघू लागले. फरलांगावर अंतर 2-3 माणसं येत होती. तेवढ्याच चिपळूणच्या दिशेने दुसरी एक एस टी आली. त्यातल्या प्रवाशांनी डोके काढून काय प्रकार त्याची माहिती मिळवली आणि चलाव म्हणजे तुमची 4-5 तासांची नित्यांची झाली. आता संध्याकाळी कसे पोहोचतात मुंबईला? उद्यापर्यंत पोहोचला तरी मिळवली. इतकं बोलून ते एस टी पुढे निघून गेले. दोन्ही ड्रायव्हरने तेवढ्यात गुप्तगू काय झाले आणि म्हैस प्रकरणाचा निकाल लागायपर्यंत दुसरी गाडी चिपळूण पाठवण्याचा निरोप दिला. पंचनामा करून एकदा सोडवा आम्हाला काय सांगता? यांना सांगा. दुसऱ्या इस्माकडे बोट दाखवून म्हणाले. खाली पिली आमची मास्तर काळपट्टी झाली. चौका हवालदार पत्त्याच नाही. इन्स्पेक्टर साहेब अडली साहेब आले, त्यांनाच घेऊन आलो. म्हणजे चौकीत पोलीस नाही. मग इतका टाइम तू काय करत होता श्री अर्जुन? हजामती. अर्जुनने तेसरपणे उत्तर देत धर्मा मांडवाकडे चिप केली. हवालदार गेला चिपळूणला इन्स्पेक्टर साहेबांसंग. बरा तर अडली साहेब होते, मग गावकरी नाही. अडली साहेब रामराम घातला. 12चा सुमार झाला होता. आणि मग ड्रायव्हरचं लायसन वगैरे तपासलं जातं. आणि शेवटी बराच चिकित्सा पंचनामा झाल्यानंतर ॲक्सिडेंट होऊन 4 तास झाले तरी पोलीस आले नाहीत. काय करावं? आणि मग ब्रह्मदेव काय स्वप्न पडलं की तुमची म्हैस मरणार आहे? आम्ही कुठे म्हैस मारली? तुमची एस टीनं मारली. आमची एस टी? मास्तरांना रिंगणात पुन्हा प्रवेश केला. हो मोटर चालू असताना वाटेत म्हैस आडवी आली तर म्हैस मरेल, नाही तर काय दूध देईल? खरं म्हणजे ड्रायव्हरची काही चूक नाही. चूक म्हशीची आहे. म्हशीला काय अक्कल? म्हशीला नाही तर तुम्हाला पाहिजे ना. आणि मग पुन्हा त्यांच्यामध्ये काय होतात की वादविवाद होतात. आणि एक प्रदीर्घ अशी मोठी कथा अत्यंत विनोदी पद्धतीनं पु ल देशपांडे आपल्यासमोर मांडतात. आणि शेवटी फौजदार येतात. इतरांनी मिरवणूक ब्रेकची खूण बघायला लागली. ती जागा बरीच लांब. बरंच रक्त सांडलंय. वाटेत चौकशी होते. आणि इकडे हा चाललेला गोंधळ सुरू असतानाच तिकडे फौजदार भराभरा लिहित होते आणि डॉक्टर जखमा पाहिल्यात ना? हो. काय चाकबीक गेले का अंगावर? काही कळायला मार्ग नाही. नसावं, खरचटलंय. मग त्याला तेलबिल लावलं की नाही? फौजदाराने विचारलं. का लावीन? नुकसानी कोण भरून दिलंय? पहिल्यात बाबासाहेब. जनता जागृत होते आहे. फौजदारांनी विनोद केला. बाबासाहेब खूप असले. हां. आणखीन कोणी पाहिलं ॲक्सिडेंट? तुम्ही. मी. उस्मान शेठ दचकून म्हणाले. मी काय स्वतःच्या डोळ्याने नाही पाहिला, पण गाडीला ब्रेक लागला जरा जोरानं आणि मी आमच्या इद्रुस मियाच्या अंगावर पसरलो. त्यांचा चष्मा खाली पडला. ही इद्रुस मिया आमचे जावई. आफ्रिकेत असतात ना. ही छोकरी माझी. ही छोकरीची छोकरी आहे. 6 महिन्याची आहे. तर सांगायची गोष्ट, जोरात ब्रेक लागला आणि गाडी एकदम स्टॉप झाली. मोरे आपले लीडरसाहेब बाबासाहेब वराडले. महेश. मग खाली उतरून बघितला तेव्हा माहिती पडला की म्हैस आली गाडी खाली. इथे मोरे साहेबांनी उस्मान शेठचा सदरा हळूच ओढला. उस्मान शेठने स्वर बदलला. पण गाडी काय ड्रायव्हर फास्ट मारीत नव्हता. आताच म्हस आडवी झाली तर ड्रायव्हर काय मिस्टेक? आपली गाय बैल असलं तर सांभाळली पाहिजे. अशा प्रकरणात सुमारे 1 तासाने पंचनामा लिहून तयार होतो. फौजदारांनी तो वाचून दाखवला. त्यात अनेक गोष्टी काय होत्या ते सह्या करणाऱ्या बऱ्याच लोकांना अजूनही उमगली नाही. अपघाताच्या जागेपासून 50 कदमावर जांभळीचं झाड आहे. नैऋत्यचा आंबा. एकूण उतारूंची संख्या. धर्म मारडांचा गोठा रस्त्यापासून 61 कदमावर आहे. म्हशीच्या जखमा मात्र मोघम स्वरूपात लिहिल्या होत्या. रक्त आल्यासारखे दिसत होते. हाड मोडल्याचे वाटत नव्हते. म्हैस पूर्वेकडून ईशान्येकडे चालली होती. तिचे शिंग दुसऱ्या शिंगापेक्षा 2.25 इंच लांब आहे. हवालदारने 2.25 यार्ड लांब होते. अशा अनेक गोष्टींनी भरलेला तो कागद फौजदारांनी वाचला. पंचांच्या सह्या झाल्या. मास्तरांनी यात काही भानगड नाही म्हणजे प्रत्येकाकडून खात्री करून घेतली. शेवटी उस्मान शेठच्या जावयाला सही करायला लावली. त्याने उर्दू म्हणून कशात तरी सही केली. मधू मुलष्टाच्या आयुष्यातला हा पहिलाच पंचनामा असल्यामुळे त्याने थोड्या इंग्रजीत सही करून पुढे
BA अशी पदवी जोडली. बघूनानांनी पुन्हा पुन्हा खोच घट्ट करून अशी काही मुडी गिचमिडी सही केली की तशी त्यांना देखील पुन्हा करता येणार नाही. पुढारी बाबासाहेब यांनी पंचांच्या क्रमातही आपला क्रम पहिला ठेवण्याची दक्षता घेतली. चला, 6 तासाच्या तपश्चर्येनंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न होता तो गाडीपुढे पडलेल्या म्हशीचा उचलण्याचा. परंतु रिवर्स घेऊन गाडी बाजूने काढता येण्यासारखी असल्यामुळे रस्त्यात पडलेली म्हैस जाणे आणि गावकरी जाणे म्हणून पॅसेंजर एसटीत शिरू लागले. गावकरी मंडळींनी खाटा काढायला निघाले आणि पुन्हा म्हैस वारोड्या आल्या. धावत उतरून मी पाहिले त्यावेळी आडोशाच्या 4 खाटा उधळल्या होत्या आणि सर्व मंडळी पंचनाम्यात गुंतलेली पाहून प्रसंगिकाची नायिका आपल्या स्वतःच्या 4 पायांनी तेथून केव्हाच चालते झाली होती. धर्म मांडवाडकरच्या मुख्य रस्त्यापासून 61 कदमावर असलेल्या गोठ्यात आंबोणी गिडीत निर्लज्जपणाने शेपटी उभी होती आणि मग शेवटी म्हैस जिवंत होती. आणि हा म्हैस मेली नाही, परंतु जो चाललेला गोंधळ होता अत्यंत विनोदी पद्धतीने पु ल देशपांड्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. आणि मग की 5 तास हा गोंधळ झाला. आणि बऱ्याचदा हा प्रश्न आपल्यालाही येतो. आपणही अनेकदा एखाद्या वेळेस ड्रायव्हरने ब्रेक मारला तर आपण जोराने ओरडत असतो. तर अशी ही जी भूमिका आहे ही विनोदी पद्धतीने जो झालेला गोंधळ आहे तो संपूर्ण गोंधळ पु ल देशपांडे आपल्यासमोर मांडतात आणि एक विनोद. आणि आपल्याला माहिती आहे तुमच्या जीवनात असे प्रसंग आले असतील आणि त्यावेळची ती घटना प्रसंग किती क्षुल्लक होती आणि मग तो कसा गोंधळ झाला जर आठवण पहा आणि आपल्यालाच आपल्या गतकाळातल्या त्या प्रसंगाचा काही हसू येईल. तर अशा पद्धतीनं पु ल देशपांड्यांची म्हैस ही कथा आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. शेवटची जी कथा आहे मंगला गोडबोलेंची शोध द सर्च हा एक कथा आपण पाहणार आहोत. शेवटची कथा आहे. ओके.